वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे जग भोवताली आपल्या उद्दिष्ट गाठूया आगळं, जीवनातील या ध्येयाला एक रूप देऊया निराळं। प्रत्येकाला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात काहीतरी निराळं आगळं वेगळं असं काहीतरी करून दाखवावं, आणि हाच निराळेपणाचा बाणा घेऊन आज आपण भेटणार आहोत न्यूट्रिस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे MD विष्णू बऱ्हाटे यांना। त्यांनी जीवनामध्ये अगदी खडतर प्रवास करून आज ही पोझिशन मिळवली आहे, तर त्यांच्याबद्दल आपण थोडंसं आज जाणून घेऊया। त्यांची मी पहिल्यांदा लिस्ट ऑफ फर्स्ट बाय मिस्टर विष्णू बऱ्हाटे यांच्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते। त्यांनी BSc ॲग्री प्लस BSc इंजिनिअरिंग MTech IIT KGP हे कंटिन्युअसली एज्युकेशन विथ गोल्ड मेडल घेतलं आहे। फर्स्ट बॅच ऑफ MTech डेअरी अँड फूड इंजिनिअरिंग फ्रॉम IIT खरगपूर, IIT MTech फ्रॉम आउटटाउन, IIT MTech टू जॉइन NDDB आनंद। The fifth point, to develop commercial process and machines for indigenous products such as Shrikhand, Gulab Jamun, Rasgulla, Peda, etc. at Sugam Dairy in Baroda dairy premises, a project by Dr. V. Kurian. Sixth point, to maintain this product dairy Sugam commercially entirely on trainees for 3 years. To develop commercial hardening tunnel for ice cream at Wadilal Group, establish profile of hardening ice cream in Wadilal plant as IIT project. To import most modern ice cream machines fully automatic for Wadilal in 1985. To take training of post-harvested technology at UC Davis campus of University of California, US. To get specialization in agriculture, agricultural engineering, dairy, ice cream, frozen foods, meat and poultry, refrigeration, air condition, post-harvested technology, commercial cold storage of all types, etc. सर, तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं आहे की हे न्यूट्रिट कन्सल्टन्सी कशी तुम्ही स्टार्ट केली आणि त्याची स्थापना कुठल्या वर्षी झाली? आता पोस्ट ग्रॅज्युएशन इन डेअरी अँड फूड इंजिनिअरिंग IIT खडगपूरमधून केल्यानंतर कॅम्पस सिलेक्शन आम्हाला आमचं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डमध्ये झालं। तर फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करावं त्या हिशोबाने आम्ही NDDBमध्ये झटून काम केलं। त्याच्यामध्ये एक सुगम श्रीखंड म्हणून एक प्रोडक्ट आहे, त्याचं डेव्हलपमेंट आमच्या एका 4 ग्रुपच्या लोकांनी केलं आणि आज ते इंटरनॅशनली डेव्हलप्ड प्रोसेस म्हणून पूर्ण वेस्टर्न आपल्या भारतामध्ये खाल्ल्या जातात। त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता दुसरं काहीतरी करावं म्हणून मी आईस्क्रीम ग्रुप जॉईन केला आणि आईस्क्रीम ग्रुपमध्ये राईट फ्रॉम देअर स्क्रॅच टिल टुडे मी तेव्हा त्यांना जॉईन केलं। त्यांचा टर्नओव्हर 4 करोड होता आणि आज त्यांचा टर्नओव्हर 400 करोड आहे आणि आज पण मी त्यांचा कन्सल्टंट आहे। सो काही पण टेक्निकली करायचं तर ते माझा सल्ला घेतात। अपार्ट फ्रॉम दॅट डेअरी आणि आईस्क्रीममध्ये मी जर करत होतो त्याच्यापेक्षा आता मी भारतामध्ये बघितलं की त्याच्यात पोटेन्शियल अजून कुठल्या फील्डमध्ये आहे। तर 1999मध्ये आम्ही इस्रायलला गेलो आणि म्हणजे त्याच्यात अर्धा आमचा खर्च होता। तर तिथे आम्ही पूर्ण ते ॲग्रिकल्चर फार्मिंग, हॉर्टिकल्चर फार्मिंग, प्रोडक्शन कसं, प्रोडक्टिव्हिटी कसं वाढतात ते बघितलं आणि इथे परत आल्यानंतर मग अजून वाटलं की आपल्या भारतामध्ये जे हायेस्ट पोटेन्शियल एरिया आहे तो हॉर्टिकल्चर आहे आणि मॅक्सिमम जगामध्ये मॅक्सिमम लँड एरिया प्रोडक्टिबल लँड एरिया इज इन इंडिया। तर मग ह्या एरियामध्ये आपल्याला थोडं काहीतरी अनुभव घ्यायला पाहिजे। मग 2000मध्ये आम्ही ॲपेडाला रिक्वेस्ट करून कॅलिफोर्नियाला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेनिंग घेतलं। पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे फळ किंवा भाजीपाला हार्वेस्ट केल्यानंतर त्याची काळजी कशी करायची
त्या सब्जेक्टमध्ये मग म्हटलं आपण अजून थोडं स्टडी करू, म्हणून आम्ही कॅलिफोर्नियाला जाऊन ट्रेनिंग घेऊन आलो. आणि फर्स्ट मॉडर्न पॅक हाऊस फॉर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आम्ही नवसारीला टाकलं, त्या धर्तीवर जे आम्ही ट्रेनिंग घेऊन आलो. तेव्हापासून माझा जो हा प्रवास आहे हॉर्टिकल्चर अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा सुरू झाला. आणि वी हॅव बीन डुईंग ऑल इनोव्हेटिव्ह वर्क राईट फ्रॉम माय डे वन जॉब. सो माझा ईर्षा अशी होती की आपण काहीतरी करावं. तर आता करावं म्हणजे काय आहे की जेव्हा आपण कुणाचा एम्प्लॉई असणार तर त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स खूप असतात. म्हणजे त्यांना काय पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला कामं करायचे असतात. मग 95मध्ये मी असा विचार केला की बा असं न करता आपल्याला काय करायचं आहे ते पुट फॉरवर्ड करायचं. त्याच्यासाठी वी हॅव टू बी फ्री. दे शुड नॉट बी एनी बर्डन ऑन फ्रॉम एम्प्लॉई ऑर एनीबडी. तो मग म्हटलं काय हरकत नाही, आपल्याकडे पैसा नाही, काही जागा नाही, तरी आपण करायचं. तर त्या हिशोबाने मी बाहेर पडून नाशिकला गेलो. जिद्द होती मनामध्ये. जिद्द होती. तर मी म्हटलं इथे मुंबईला जागा घ्यायला फार त्रास होतो, म्हणून मी नाशिकला घर होतं तिथे गेलो. आणि नाशिकमधून माझा फ्रीलान्सिंगचा प्रवास जो आहे कन्सल्टन्सीचा मी नाशिकच्या घरामधून चालू केला. आता नाशिकला गेल्यानंतर मग आमचा अनुभव असा आला की म्हणजे आपल्याला डिफिकल्टीज कशा येतात त्या बघा. तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट किंवा इंडस्ट्रीचं जे काम होते आहे त्याच्या सगळ्या चाव्या मुंबईला आहे. इंडस्ट्री जरी नाशिकला दुसऱ्या ठिकाणी औरंगाबादला असली तरी त्याच्या चाव्या फिरवणारे सगळे मुंबईला बसतात. मग मी नाशिकला बसून काय करू. मग आमचा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन त्याला वाशीला मिळाली. मग म्हटलं मग वाशीला आपण जाऊन राहूया, नाशिकवरून आल्यापेक्षा वाशीवरून बरं. म्हणून मी वाशीला इथे एक घर घेतलं. घरामधून मी आपला प्रवास चालू केला कन्सल्टन्सीचा. आणि जेव्हा मी सोडलं वाडीलाल म्हणजे 16 वर्षानंतर, तर माझा पगार 50,000 रुपये आणि सगळ्या फॅसिलिटी होत्या. जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला मिळायचे 5,000 रुपये महिना. म्हणजे एवढे लठ्ठ पगाराची नोकरी तुम्ही सोडली. एवढे लठ्ठ पगाराची नोकरी सोडून मी म्हटलं की काही हरकत नाही, 5,000 मिळतं, खायला मिळतं आहे ना, दॅट इज सफिशियंट टू डू माय जॉब. मग जेव्हा मी एक वर्षभर 15 किलोची बॅग घेऊन फिरलो लोकांना कन्व्हिन्स करायला की मग काय होऊ शकते, मी काय करू शकतो, तुम्हाला काय फायदा होतो. त्या हिशोबाने मी एक वर्ष असं करत करत गेलो. तर एका वर्षानंतर पीपल हॅव स्टार्टेड रिकग्नायझिंग मी की हा काहीतरी करू शकतो. मग मला एक ऑफर अशीच सर्वे करण्याची नेदरलँडच्या एका एक्झिक्युटिव्ह लेडी त्यांनी 96ला दिली, म्हणजे 1 इयर लेटर. तर तिचं म्हणणं होतं मला डेअरीचा सर्वे वगैरे सगळं करून द्या. आणि ती नेदरलँडवरून इथे बसली मुंबईला आणि मी नाशिकलाच होतो नाही का. तर नाशिकवरून ती म्हणाले यू हॅव टू डू माय जॉब. मग म्हटलं ठीक आहे मी करतो. आणि आय एम व्हेरी प्रॉम्प्ट इन माय टायमिंग जनरली, अनलेस इट इज अनअव्हॉइडेबल किंवा माझ्या कंट्रोलच्या बाहेर असलं तरच. तर मी नाशिकवरून तिचं टायमिंग मॅच करत होतो. तर आम्ही 6 महिने तिच्याबरोबर काम केलं. तिचा डेटा वगैरे कलेक्शन रिपोर्ट सगळं केलं. तर आम्ही एवढे प्रॉम्प्ट होतो, मीन्स व्हॉट एव्हर वी डिसाईड आम्ही जनरली दुपारी 3 वाजता पेड्डा रोडला तिच्या ऑफिसमध्ये भेटायचो. तर जेव्हा टाईम दिला ना तर त्या टाईमला मी बरोबर तिथे जायचो. सो ॲट द एंड ऑफ 4th or 5th मंथ मी जेव्हा एक बेल वाजली तर ती म्हणाली की इट मस्ट बी 3 o'clock. तिच्या घड्याळात न बघता तिने म्हटलं की इट मस्ट बी 3 o'clock. याचा अर्थ असा की इंडियामध्ये पण टाईमला महत्त्व देणारे लोक आहेत. दिस इज व्हॉट शी हॅज रिअलाइज्ड. मग म्हटलं हो दॅट इज व्हॉट इज देअर. ते पर्सनल एक माणसाचं हे असतं. म्हणजे फक्त मराठी माणसासाठीच तुम्ही एक प्रेरणा नाही तर देशातल्या बांधवांसाठी पण आहात का वेळेचं महत्त्वाला पण तुम्ही जपत होता. वेळेच्या महत्त्वाला जसं आपण आता बाहेर जाऊ म्हणतो की ते प्रॉम्प्ट आहे ते आहे, आपण का प्रॉम्प्ट आहे. बरोबर. आता इंडियाची कंडिशन लोक म्हणतात किंवा आता 1 घंटा लेट चालेल, 15 मिनटं लेट चालेल, हे चालेल, हे जे चलेगा आहे ना ते आमच्या डायरीत नाही.
आणि दुसरं म्हणजे काय, आमचं जे वर्किंग आहे, माझं जे वर्किंग आहे ते सगळं फार क्लिअर असतं. माझ्या वर्किंगमध्ये जनरली देर आर नो इफ अँड नो बट्स. परफेक्शन तुमच्यासाठी महत्त्वाचं. जे पाहिजे तेच द्या. असं दिलं तर चालेल, तसं दिलं तर चालेल, ती फिलॉसॉफी आमच्या वर्किंगमध्ये, माझ्या वर्किंगमध्ये नाही आहे. त्यामुळे मग आम्ही हा असा प्रोग्रेस करून, आता मी ॲग्रिकल्चर आहे, मी ॲग्रिकल्चरचं बोललो तर कोणी मला म्हणणार नाही हा रेफ्रिजरेशनचा माणूस आहे. मी रेफ्रिजरेशनचं डिस्कस करतो तेव्हा कोणी म्हणणार नाही की हा ॲग्रिकल्चरचा आहे. And when I discuss dairy and ice cream, nobody thinks that he is from agriculture background. आणि आय एम प्राऊड दॅट रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीमध्ये अँड लो टेम्परेचर अँड अदर इंडस्ट्रीमध्ये आय एम द पर्सन नोबडी कॅन चॅलेंज. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर तेवढा आत्मविश्वास आहे आणि मी करून दाखवलेला आहे आणि करतो आहे. म्हणजे जिद्द आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे आज त्यांनी एवढं यश संपादन केलं आहे. न्यूट्रिस ही तुमची कंपनी आहे, ती सध्या कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते? आमची बेसिक सर्व्हिसेस आम्ही सुरुवात केली ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस फार्मर्सला देण्यासाठी, शेतकरी लोकांना मदत करण्यासाठी. त्याच्यामधून मग आम्ही त्यांना जे अवजार असतात शेतीचे, ट्रॅक्टर्स, त्यांचे अवजार्स, त्याचा वापर कसा करावा आणि ते कसा उपयोग घ्यायचा, तो एक डायव्हर्सिफिकेशन केला आपल्या क्वालिफिकेशनप्रमाणे. आम्ही जे शिक्षण घेतलं त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की बा अजून काहीतरी करावं, तर जो मी शेवटचं डेअरी अँड फूड इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्याचा उपयोग कसा होईल म्हणून मी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डमध्ये जो जॉब केला, त्या जॉबच्या याच्यावानी डॉक्टर कुरियनची जी ड्रीम होती, स्वप्न होतं की डेअरीचं डेव्हलपमेंट व्हावं, त्याच्यात थोडाफार हातभार लावायचा प्रयत्न आम्ही केला. आणि त्याच्यामध्ये एक जे श्रीखंड नावाचं प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केलं ते बरोड्याला, ते आज सगळे लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर मग म्हटलं की बा एवढं कसून चालणार नाही, म्हणून आपण अजून आपला हे वाढवायचा. तर त्याच्यामध्ये जे दुसरे डेअरी इंडस्ट्रीमध्ये एरियाज असतात, समजा कॅटल फीड म्हणजे गाई ठेवायचे गोठे, त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, त्याच्यानंतर कॅटल फीड प्लॅन्ट ह्या लोकांना खायसाठी, त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर्स आणि त्यांना गायडन्स, म्हणजे हा जो भाग आहे पूर्ण ॲग्रिकल्चर आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ करायचा, त्याला आम्ही मदत करायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी जे शिक्षण घेतलं ते फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर फार्मर्सला पण त्याचा कसा उपयोग होईल याची त्यांनी काळजी घेतली. आता फार्मर्स, दुसरी गोष्ट अशी की त्याचा पुढचा पैलू असा आम्ही घेतला की फार्मर्स म्हणजे क्रॉप आल्यानंतर फळं भाजीपाला वगैरे केल्यानंतर ते वाया जातं. त्या लोकांना माहिती नाही कसं करायचं, तोडल्यानंतर काय करायचं. म्हणून एक पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणून जे एक फील्ड आहे, एक एरिया आहे, त्या एरियामध्ये मग आम्ही थोडं झाकून बघितलं की ह्याचं पोटेन्शियल भारतामध्ये खूप आहे. कारण 40% भारतामधलं जे भाजीपाला आणि फळं आहे याचा नाश होतो. कशा करता की कोणाला माहिती नाही काय करावं, त्या हिशोबाने त्याचा नाश होतो. तर तो नाश कमी करण्यासाठी आम्ही मग हे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये, जसं त्याच्यामध्ये थंड करण्याची व्यवस्था असते, मँगो आपले जे आंबे असतात त्यांना रायपण म्हणजे पिकवण्याची व्यवस्था असते, आणि हे पिकवलेलं किंवा हे आणलेलं फळं ताजे राहावं त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असते. त्याच्यानंतर ग्रेडिंग कसं करावं, अलग अलग 4-5 ग्रेड्स वेगवेगळे करावं त्याची व्यवस्था असते. तर ही जी व्यवस्था आहे याच्यासाठी आम्ही बाहेर जाऊन ट्रेनिंग पण घेतलं कॅलिफोर्नियाला, आणि तिथून आल्यानंतर मग ह्या फील्डमध्ये आम्ही काम करायचं ठरवलं. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ हा पण मंत्र तुम्ही इथे वापरला. ठीक. आणि नंतर मग आम्हाला असं वाटलं की बाई दुसऱ्या ज्या अलाइड सर्व्हिसेस आहेत, म्हणजे काही लोकांना हे पाहिजे, कोणाला आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, आता आपल्या भारतामध्ये तुम्हाला सांगतो 2% किंवा 3% खाली जे आपण पिकवतो त्याचं प्रोसेसिंग होतं.
म्हणजे तुम्हाला प्रोसेस फूड जे पॅक करून बाहेर मिळतं परदेशात वगैरे ते फक्त भारतात 2% होतं. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो म्हणून आम्ही मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगमध्ये जाऊन थोडा तपास केला. तर त्यांचं पण जे एक निफ्टेम म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी मला 12 स्पेशल एरियाजमध्ये एम्पॅनल केलं आहे. म्हणजे त्यांनी कन्सल्टंट म्हणून मला अपॉइंट केलं आहे ते ते भारतामध्ये सगळीकडे काम करण्यासाठी. आणि ते काम आम्ही अजून करतोय. त्याच्यामध्ये डेअरी पण येते, आईस्क्रीम येते, फ्रोझन फ्रूट्स आणि व्हेजिटेबल येतात. ते आपण ग्रीन पीस म्हणतो ना आपण आता फ्रीजमध्ये ठेवून खातो ते पण येते. आणि बाकीचे दुसरे आईस्क्रीम प्रोडक्ट दुसरे ते पण येतात. तर त्या एरियामध्ये पण आता आम्ही पॅरलल काम करतोय. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही त्याच्यामध्ये देता. मग सर तुमचे क्लायंट्स कुठले कुठले आहे सध्या? आता याच्यामध्ये काय सर्व्हिसेसमध्ये फक्त आम्ही माल त्यांनी सांगितलं ना आम्ही बनवून दिलं असं करत नाही. आम्ही वी आर डुईंग इनोव्हेशन्स. म्हणजे त्याला काय यांना इनोव्हेटिव्ह काय होऊ शकते व्हॅल्यू ॲडिशन जे आपण म्हणतो ते काय होऊ शकते त्याची पण आम्ही त्यांना मदत करतो. त्याच्यानंतर आजकाल जे पॉवर आता वाढलं आहे 7-7.5 रुपये पर युनिट झालं आहे जे 50 पैसे होतं. त्याच्यामुळे ते इफिशियन्सी प्लांटची कशी वाढेल कमीत कमी पॉवर कन्झम्पशन कसं होईल त्या एरियामध्ये आम्ही पण काम करतो. एनर्जी ऑडिट करतो आणि लोकांना मदत करतो. म्हणजे त्याची पण काळजी तुम्ही घेता. आणखी सर मी तुम्हाला विचारेन की क्लायंट्स तुमचे कुठे कुठे आहेत? म्हणजे माझे क्लायंट्स पूर्ण भारतामध्ये आहे. डेअरीचे क्लायंट्स आहेत, आईस्क्रीमचे आहेत, फ्रोझन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स याचे क्लायंट्स आहेत. त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन सिस्टीम हे कोल्ड स्टोरेज आहे ना सर्व प्रकारचे कोल्ड स्टोरेजेस, कंट्रोल ॲटमॉस्फिअरचे कोल्ड स्टोरेज जे माल वर्षभर ठेवू शकते ते 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 क्लायंट्स आहेत पूर्ण भारतामध्ये. म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये तुम्ही सर्व्हिस. आणि परदेशात जर म्हटलं तर साऊथ आफ्रिकेमध्ये दार एस सलाममध्ये आम्ही एक डेअरी आणि आईस्क्रीम प्लांट आम्ही टाकला. आणि 2005 त्या 2004 मध्ये आम्ही तो प्लांट इथे बसून कमिशन केला. म्हणजे आम्ही हे व्यवस्था नसताना इंटरनेट वगैरे काही नसताना आम्ही स्वतः मेहनत घेऊन त्याचे ड्रॉइंग्स बनवून आम्ही तिकडे पाठवले आणि त्यांना इथून फोनवरती आणि फॅक्सवरती कम्युनिकेट करून तो प्लांट इरेक्ट करून चालू केला. नंतर दुसरा क्लायंट आमचा आहे लंडनला, त्याचा आईस्क्रीम प्लांट आहे. त्यालाही आम्ही पूर्ण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट म्हणून केलं. आता एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आम्ही त्याला एक प्रोडक्ट दिलं मी स्वतः फ्राईड आईस्क्रीम. आता ही आयडिया तुम्हाला फार वेग वाटेल. हां उकळलेलं आईस्क्रीम. तर मग आम्ही उकळलेलं आईस्क्रीम म्हणजे काय तर हा कन्सेप्ट आम्ही त्याला दिला आणि ते तिथे लंडनला जाऊन त्यांनी ते मार्केट केला. सो अशा प्रकारचं जे इनोव्हेशन आहे हे ह्या फील्डमध्ये आम्ही सतत शोधत असतो. मग सर मी तुम्हाला हे विचारेन की देशात महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आणि देशाबाहेर पण तुमचे प्रोजेक्ट आहेत. मग तुमच्या कंपनीची अशी काय स्पेशालिटी आहे त्याच्यामुळे तुम्ही एवढं सगळं करू शका? आमच्या कंपनीची स्पेशालिटी अशी आहे की दुसऱ्यांपेक्षा अलग कुठल्या प्रकारे आहे. आम्ही कुठल्याही न्यूजपेपरमध्ये कधीही ॲड दिली नाही 1995 पासून. म्हणजे आमचं नाव वाचून नाव बघून रेफर करून आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं आहे प्रत्येकाने. खूप जण स्वतःचं पब्लिश करतात आणि नंतर त्यांचं हे होतं. पण तुम्ही स्वतः कुठलं पब्लिश न करता आज एवढ्यापर्यंत आहात. आणि आता असं कोणी आम्हाला रेफर केलं समजा कोणी आम्हाला आमचं नाव सांगितलं आणि तो आम्हाला इथे भेटायला आला तर मग तो आम्हाला आमच्याकडे तो अट्रॅक्ट कशा प्रकारे होतो ते मी सांगतो. ते क्लायंट आल्यानंतर आम्ही सरळ असं म्हणत नाही. आता आमच्याकडे डेअरी टाकणारे तर खूप भयंकर किती 50 आले असतील. पण आम्ही हे बघतो की क्लायंटला आम्ही स्टडी करतो. त्यांना क्वेश्चन विचारून ते कुठल्या बिझनेसला आहे ते कुठला त्यांचं लेवल कम्फर्ट काय आहे काय करू शकता त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं स्टडी करून मग आम्ही काय करतो त्यांना आम्ही काही एक व्हायबल अल्टरनेटिव्ह सजेस्ट करतो. म्हणजे आम्ही असं करत नाही की त्यांनी सांगितलं की मला हे पाहिजे म्हणून आम्ही ते करतो. आम्ही तसं करत नाही. आम्ही त्यांचा स्टडी करून
ते काय व्यवस्थित करू शकतात कॅपेबल आहेत का? ते, आणि ते कुठल्या याला कॅपेबल आहे ओके. ते आम्ही त्यांना सजेस्ट करतो. आणि एकदा ते सजेस्ट केल्यानंतर त्यांना जे पटलं तर मग आम्ही त्यांना आमचं ऑफर देतो की वी टर्न की कन्सल्टन्सी जे म्हणतो ना आपण, म्हणजे स्क्रॅचपासून स्टार्टिंगपासून तर कमिशनिंगपर्यंत आणि हँड ओव्हर करेपर्यंत, तिथे कंप्लीट प्रोडक्ट डेव्हलप होईपर्यंत आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी एक टर्न की कन्सल्टन्सी. म्हणजे स्वतःचा तुम्ही स्वार्थ बघत नाही तर त्या पुढच्याचा पण क्लायंटचा विचार केला जातो. आमचं बेसिक फंडामेंटलच हे आहे की ज्याचं आम्ही काम करतो तो मरायला नाही पाहिजे. बरोबर. ज्याचं आम्ही काम करतो त्याची भरभराट व्हायला पाहिजे. म्हणजे क्लायंटला सॅटिस्फॅक्शन तुम्ही व्यवस्थित देता. हो. आणि त्याच्यामध्ये असं असलं की कुठल्या इंडस्ट्री, आता इथे 200 इंडस्ट्री आहेत, एक नाही, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काय प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर हा जो कडू घोट आहे हे आम्ही त्याला आधीच सांगतो, किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये असं असू शकते तर याच्यासाठी तुम्हाला सोल्युशन देऊ, पण तुम्ही तयार राहा. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे पार कराव्या लागतील. देन यू विल बी ए सक्सेसफुल. म्हणजे त्याची माहिती त्यांना आधीच दिलेली गेली, त्यांना अगोदर देतो. आणि त्या हिशोबाने मग त्यांना थोडा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आता तुम्ही आता मगाशी फोन आला होता, त्या कोलकाताची पार्टी आहे ती एरोप्लेनने येऊन मला इथे भेटून, तिथे 10 कन्सल्टंट आहेत, त्यांनी इथे येऊन मला भेट घेऊन त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्यांनी मला कन्सल्टन्सी कन्फर्म केली कोलकात्यावरून. म्हणजे याचं इंडिकेशन असं आहे की पीपल जे क्लायंट आहे ते कन्व्हिन्स होतात की हा आपल्यासाठी खरोखर काहीतरी करेल, नाही की फक्त कन्सल्टन्सी घेऊन करणार. म्हणजे जे क्लायंट्स आहेत त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटणं ही त्यांच्या कंपनीची स्पेशालिटी आहे. सर, तुमच्या यशाचा मंत्र काय? कोणाच्या टॅलेंटच्या बेसवर पुढे जातं, जिद्दीच्या, कोणी आत्मविश्वासा, तर कोणी नशिबाला आपलं हे मानतं त्याच्या बळावर मी पुढे गेलं. तुमच्या यशाचा मंत्र काय? माझ्या यशाचा मंत्र असा आहे की कुठलंही काम जे हातात आपण घेऊ त्याचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याचा स्टडी करणे, स्टडी केल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःला आत्मविश्वास डेव्हलप करून घेणे, आणि एकदा का आत्मविश्वास डेव्हलप झाला तर मग जिद्दीने ते काम करणे. आणि जिद्दीने काम करणे म्हणजे आपला फायदा होईल त्या हिशोबाने नाही, पण आपण प्रोफेशनल आहे, एक व्यावसायिक आहे, ह्या दृष्टिकोनातून समोरच्या आपल्या क्लायंटला फायदा झाला पाहिजे, तो एक उद्देश त्याच्यात असतोच. आणि त्याच्यामध्ये मंत्र असा असतो की समोरच्या माणसाला काय पाहिजे आणि त्याची काय कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने आम्ही आमचे प्रोजेक्ट मोल्ड करून त्याच्यात बसवतो. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत असं झालेलं आहे की कोणी कुठल्याही आतापर्यंत, आता किती झाले, 95% 25 वर्ष झाले असतील, 25 वर्षामध्ये आम्ही एवढं इनोव्हेटिव्ह रिस्क, कुठल्याही कामामध्ये रिस्क घेऊन कामं केलेले. पण रिस्क आम्ही अशी घेत नाही, म्हणजे मला कॉन्फिडन्स काय येतो, रिस्क आम्ही पूर्ण गणित करून करतो. सर, त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं ही कंपनी टाकताना की मला एवढं यश मिळेल म्हणून? मला कॉन्फिडन्स होता, कारण स्वतःवर कॉन्फिडन्स नक्कीच होता. कारण काय, ज्यावेळी मी कंपनीला नोकर असताना कंपनी जर मी एवढी भरभराट आणू शकतो तर मी माझ्यासाठी जर काम केलं तर ती कंपनीवर काय येणार नाही. हा आत्मविश्वास पहिल्यापासून असल्यामुळे मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार होतो. मग सर, हे तुमचं यश आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाकोणाला देता? हे एक जे श्रेय आहे, पहिलं श्रेय तर आमच्या मातेला आणि वडिलांना जाते, की त्यांनी मला प्रोत्साहन देऊन या एज्युकेशन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. आता एज्युकेशन घेतल्यानंतर तो माझा सब्जेक्ट होतो की मी याचा वापर कसा करणार आणि लोकांना किंवा इंडस्ट्रीला किंवा आपल्या देशाला त्याचा कितपत फायदा होईल, ते एक उद्दिष्ट मी मनात ठेवलेलं होतं आणि त्या उद्दिष्ट ठेवूनच मी आजही काम करतोय. मग आता हे उद्दिष्ट तर तुम्ही पार पाडलंय, अजून तुमचं पुढचं उद्दिष्ट काय, कुठला पल्ला गाठायचा आहे अजून तुम्हाला? आता आम्ही काय केलं, आतापर्यंत मी कन्सल्टन्सी करत होतो. आता आम्ही असं केलं की काही गोष्टी अशा असतात
की बरेच लोक करू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही आता नवीन एक कंपनी नवीन काढली आहे. तिचं नाव आहे न्यूट्रिस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यामध्ये जॉब आम्ही असाच घेतो की जे कोणी करत नाही आणि ज्याच्यामध्ये इनोव्हेशन आहेत, ज्याच्यामध्ये व्हेरी हाय रिस्क आहे, असे जॉब आम्ही त्या कंपनीत घेतो. आणि असाच एक जॉब आमचा मेहसाणा डेअरीत चालू आहे आज. मग तुम्हाला त्या कंपनीसाठी काहीतरी अजून इनोव्हेटिव्ह आयडियाज करायच्यात, हे तुमचं उद्दिष्ट आहे? कंपनीला आम्ही सांगतो की आता त्यांनीच मला अप्रोच केला होता की मला हा असा जॉब करायचा आहे. तर जवळपास 10 लोकांनी त्यांना नाही सांगितलं. पण जेव्हा मला अप्रोच केला आणि बोलवलं आणि मी बघितलं आणि मला असं वाटलं की यांना मदत करावी, तर मी त्यांना म्हटलं हा तुमचा जॉब मी करून देतो. आणि तेवढा कॉन्फिडन्स मला होता आणि त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर त्यांनाही आला. आणि आता तो माझा 75% जॉब पूर्ण झाला आहे सक्सेसफुली. सर, विष्णूजी स्वतः कोण आहे? स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही 2 शब्दात कसं सांगू शकता? तुम्ही कोण आहात? स्वतःची ओळख काय? मी एक एज्युकेटेड हार्ड वर्कर आहे आणि भारतासाठी किंवा या माझ्या प्रोफेशनसाठी जे काही करणार ते सगळ्या प्रकारच्या रिस्क घेऊन कॉन्फिडेंटली करणार. म्हटलं जातं सर की मराठी माणूस हा चांगला उद्योजक बनू शकत नाही, पण तुम्ही एक इतकं चांगलं मोठं कार्य केलं आहे आणि लोकांना दाखवून दिलं आहे की मराठी हा माणूस हा आत्मविश्वास आणि हार्डवर्किंगने एवढा पुढे जाऊ शकतो. मग त्या मराठी बांधवांसाठी तुम्ही काय संदेश द्याल सर? बिझनेस काय आहे, आता लोक म्हणतात की मारवाडी, सिंधी आणि गुजरात्यांनी बिझनेस करावा. मलाही सुरुवातीला असं वाटलं होतं, म्हणून मी जॉब केला. पण जॉब करताना मला असं वाटलं की हा काही एक कुठल्या एका कम्युनिटीचा सब्जेक्ट नाही आहे. हा आहे तुमचा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा. तुम्ही काय करता. लोकांनी आपलं मराठी माणसांचं ॲटमॉस्फिअर असं आहे की हे लोक डिस्करेज करतात. म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. आता बिझनेस करायचा म्हणा किंवा कुठे हे करायचं म्हणा, त्याच्यामध्ये ही रिस्क आहे. तुम्हाला ते बिझनेसमध्ये कधी लॉस येणार, प्रॉफिट कमी होणार, रिस्क उचलायला घाबरतात. पूर्ण रिस्क घ्यायला घाबरतात. मग आमचं फॅमिलीचं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी हे लोक त्यांना आधीच सांगतात. तर त्याच्यामुळे काय मराठी माणसाचा एक थोडासा स्वभाव असा आहे की ते घाबरायचा घाबरून हे करतात किंवा आपल्याकडे असं आहे तसं आहे. पण जिद्द जर ठेवली तर मराठी माणूस कुठेही जाऊ शकतो. आता माझ्याकडे आता मी सांगतो तुम्हाला, म्हणजे माणूस बिझनेसमध्ये पुढे कसा जाऊ शकतो. माझ्या बायकोला धनिया घ्यायला 50 पैसे नव्हते. आज माझ्याकडे जवळपास 4 करोडची प्रॉपर्टी झाली आणि तेही 1 नया पैशाची लाच न घेताना. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे मी अभिमानाने सांगू शकतो की मी जे करतो ते मेहनतीचं करतोय आणि मी पैसा मागतो, रिझल्ट देतो आणि समोरून झगडा करून पैसे मागतो की तुला मी हे दिलेलं आहे, याचे पैसे मला एवढे दे. आणि तो प्रेमाने देतो, कारण तो मेहनतीचा पैसा आहे, त्याला फायदा होतोय ना. बरोबर. म्हणजे ही अशी आमची ही पूर्ण कमाई आहे आणि मेहनती. आणि माझा मुलगा आता मला 1 वर्ष 1.5 वर्षापासून जॉईन झालेला आहे. त्यालाही मी आता ह्याच लाईनमध्ये त्यांनी सांगितलं, त्याला आधी मी फ्रीडम दिलं होतं, तुला काय करायचं ते कर. पण त्यालाही असं पटलं की आपण काहीतरी ह्याच लाईनमध्ये अजून पुढे काही करावं, आणखी इनोव्हेटिव्ह बरोबर आहे, आणखी इनोव्हेटिव्ह करावं. आणि तो म्हणजे माझ्यापेक्षा अजून दुसऱ्या लाईनीत एज्युकेटेड आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि फायनान्समध्ये MBA केलेलं आहे. तो हा जो थोडा कॉम्बिनेशन आहे, तर कॉम्बिनेशनमध्ये तर बॅलन्सिंग जे होतं ते चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सिंधी असो, गुजराती असो किंवा कुठल्याही स्टेटचा माणूस असल्या तरी तो कुठल्या स्टेटचा हे डिपेंड नाही, तर त्याचा आत्मविश्वास, त्याची जिद्द याच्यावर तो चांगला उद्योजक बनू शकतो. सो तुम्ही एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.